आवाज येतोय? आवाज येतोय का माझा? हेमंत भाऊ यांना विनंती आहे, कदाचित आपण मला कळवावे आपला आवाज येतोय का. कदाचित माझा आवाज येत असेल तर हो असं आपल्याकडून कळविण्यात यावं. त्यानंतर मी माझ्या मुख्य विषयाला आणि बोलण्याला सुरुवात करेन. ओके. सर्वप्रथम सर्वांना मानाचा क्रांतिकारी सप्रेम असा जय लहुजी. या मानव जातीच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या उद्धारासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं, ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं, अशा सर्व महापुरुषांना इथल्या समाजव्यवस्थेमध्ये अगदी शेवटचा माणूस देखील या समाजव्यवस्थेमध्ये थाटमानाने जीवन जगला पाहिजे, यासाठी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून या सर्व महामानवांनी जे प्रयत्न केले, जसे बुद्ध लहू, फुले शाहू, आंबेडकर अण्णाभाऊ, या सर्व महापुरुषांच्या चरणी मी प्रथमतः या ठिकाणी नतमस्तक होतो. बांधवांनो, आणि ज्यांनी सांगितलं की 100 दिवस शेळी होऊन जीवन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जीवन जगा, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामंत्र सर्वात पहिल्यांदा ज्यानं सत्यात उतरण्याचा पराक्रम केला आणि या मांगाच्या सामाजिक चळवळीमध्ये ज्याचा दिवस आणि रात्र गेला, असा तो एक योद्धा नसून तो एक महापराक्रमी होता, तो एक वाघ नसून धाण्या वाघ होता. आणि त्या मांगाला दखलपत्र करण्यासाठी एक या राज्यामधला निर्भीड नेता होता. असा माझा कैलासवासी स्वर्गीय सोमनाथ भाऊ कांबळे यांना या ठिकाणी मानाचा त्रिवार या ठिकाणी वंदन करतो, जय लहुजी करतो. बांधवांनो, या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेचे सर्वासर्वी तुमचे आमचे आधारवड, या ठिकाणी तुमचा आमचा आधारस्तंभ, तुमचं आमचं दैवत विष्णूभाऊ कसबे साहेब. यानंतर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचं विद्यापीठ ज्यांच्यापाशी शब्द संपतील पण बोलणं संपणार नाही, असे महाराष्ट्र राज्याचे कोर कमिटीचे अध्यक्ष कैलासदादा कंदारे साहेब. या राज्यामध्ये ज्यांच्या खांद्यावर युवकांची मदार आहे, असा आमचा भाऊ सचिन भाऊ क्षीरसागर यांना या ठिकाणी जय लहुजी करतो. यानंतर ज्यांच्या वाणीमधून उभ्या महाराष्ट्रातल्या लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी यांना एक दिशादर्शक जशी दर्शवली जाते, अशा राज्याचे प्रवक्ते दयानंदजी कांबळे साहेब आणि एक शिस्तबद्ध पद्धतीतून संघटनेला वैचारिक पातळीवर घेऊन जाणारे या ठिकाणी मराठवाड्याचे अध्यक्ष दिलीपजी अर्जुने सर. आणि या ठिकाणी काही असो, सामाजिक चळवळीची प्रामाणिक तळमळ असलेलं व्यक्तिमत्व, या लहुजी शक्ती सेनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हेमंत भाऊ कंदारे, या सर्वांना या ठिकाणी मी प्रथमतः या ठिकाणी मानाचा जय लहुजी करतो. यानंतर मात्र त्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना, लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या कट्टर समर्थकांना, माझ्या सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या शिल्लेदारांना, माझ्या सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या बलदंड भाऊ असणाऱ्या या ठिकाणी सर्व शिल्लेदारांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी सप्रेम असा जय लहुजी करतो. भावांनो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं या विषयाला आज या ठिकाणी मी सुरुवात करत असताना, आज लहुजी शक्ती सेनेमध्ये आज माझा विषय आहे की या ठिकाणी भाऊला आदरांजली समर्पित करण्यासाठी हा माझा विषय आहे की लहुजी शक्ती सेना, सोमनाथ भाऊ कांबळे आणि आजची तरुणाई, सामाजिक चळवळ आणि आजची तरुणाई या विषयावर हात घालण्यासाठी, तुमच्याशी विचारमंथन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं गेली आपण 7-10 दिवस झालं बघतो आहे, सोमनाथ भाऊंच्या केलेल्या कार्यावर, सोमनाथ भाऊंनी दिलेल्या योगदानावर, सोमनाथ भाऊंनी या समाजासाठी जे कष्ट खाल्ले त्या कष्टावर या ठिकाणी मोठमोठे विचारवंत या ठिकाणी आपलं मत मांडतात.
खऱ्या अर्थानं मी सुद्धा आपलं मत मांडलं गेलं पाहिजे. आपण आपल्या लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे. यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे. बांधवांनो, खऱ्या अर्थानं संघटनेच्या या ठिकाणी प्रामुख्यानं सगळ्यात पहिल्यांदा माझी आणि सोमनाथ भाऊंची भेट ही 2013 साली मुंबईच्या आझाद मैदान येथे ज्यावेळेस मातंग समाजाचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस झाली. आणि मी लहुजी शक्ती सेनेचा खऱ्या अर्थानं पदाधिकारी देखील नव्हतो. त्यावेळेस राज्यातले बरेचसे जिल्हा अध्यक्ष, विष्णुभाऊच्या तालमीतले घडलेले सगळे जे काही पदाधिकारी मुंबईचे आझाद मैदान आहे ते मातंग समाजाची भूमिका मांडण्यासाठी आले होते. आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष तेव्हा संतोष भाऊ सूर्यवंशी हे होते आणि माझा भाऊ मारुती भाऊ वाघमारे तेव्हा लोहा तालुक्याचा तालुका अध्यक्ष होता. जिल्ह्यातली पहिली आमची सामाजिक चळवळ आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा लहुजी शक्ती सेनेची सुरुवात इथून झाली होती. आणि मी त्या ठिकाणी मोर्चाला गेलो होतो. तेव्हा भाऊ बोलत होते, बरेचसे जिल्हा अध्यक्ष बोलले, भाऊ पण बोलत होते. भाऊचं बोलणं म्हणजे काय होतं? भाऊचं बोलणं म्हणजे की एक विचाराने पेटलेलं वादळ होतं. भाऊचं बोलणं म्हणजे एक वैचारिक पातळीवरलं बोलणं होतं. भाऊच्या बोलण्यामध्ये हिंमत होती. भाऊच्या बोलण्यामध्ये शब्दामध्ये ताकद होती. भाऊच्या बोलण्यामध्ये जी हिंमत होती त्या हिमतीला मी पहिल्यांदा सलाम करतो. आणि त्यांच्यामुळं मी पहिल्यांदा या ठिकाणी प्रभावित झालो आणि संघटनेत यावं, संघटनेत काम केलं पाहिजे. कारण आपला बी कोणीतरी पाठीराखा आहे, आपल्यालाही कोणीतरी त्या ठिकाणी स्थान देऊ शकतं असं मला वाटलं. म्हणून मी तेव्हा संघटनेमध्ये काम करण्याची सुरुवात केली. बांधवांनो, तुम्हाला मी खरं सांगतो की स्वातंत्र्याच्या 2013-14च्या अगोदरच्या काळामध्ये, 12-13च्या अगोदरच्या काळामध्ये मातंग समाजामध्ये एक भूमिका होती की आम्हाला नेतृत्व नाही, आम्हाला निर्भीड नेतृत्व नाही. नेतृत्व बरेचसे आहेत पण आम्हाला नेतृत्व नाही, जसं म्हणावं तसं नेतृत्व नाही. मातंग समाजाला दखलपात्र करणारं नेतृत्व नाही, असं बऱ्याचशा मातंग समाजामध्ये अशी एक भावना होती. पण सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या रूपानं या राज्यामध्ये एक असं निर्भीड नेतृत्व मिळालं होतं की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर मातंग समाजाला आता कुठंतरी वाटू लागलं होतं की आमचा समाज दखलपात्र झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या समाजाला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही, आमच्या समाजाला निश्चितपणे या ठिकाणी कोणीतरी परिवर्तनवादी वाटेवर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असं वाटत होतं. पण 4 मे 2021 रोजी काळाने घाला घातला आणि सोमनाथ भाऊ हे आपल्यातून निघून गेले. काही का असेना, सोमनाथ भाऊ जेवढे दिवस जगले खऱ्या अर्थानं तर ते आमच्यातून गेलेच नाही. कारण ज्या वेळेस सोशल मीडियावर आम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुक ओपन करतो असं वाटत नाही की भाऊ आमच्यामधून गेलेत, असं कधीच वाटत नाही की भाऊ आमच्यामधून दूर कुठेतरी गेलेत. त्यांचे विचार, त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांनी दिलेला अनुभव हा सगळ्याच्या सगळा आज आमच्यामध्ये आहे. त्यांनी दिलेली ताकद ही आज आमच्यामध्ये आहे. म्हणून खऱ्या अर्थानं असं कधी वाटत नाही. पण या ठिकाणी तुमच्यासमोर 4-5 दिवसापासून बरेचसे वक्ते बोलले, आपलं मत मांडले. पण एक खेद या ठिकाणी मी व्यक्त करणार आहे. कदाचित मला माफ करा पण हा खेद एक या ठिकाणी मी व्यक्त करणार आहे. बांधवांनो, या मांगाचा राजा होता आमचा सोमनाथ भाऊ. मातंग समाजाला दखलपात्र करणारं नेतृत्व होतं. मातंग समाजाला न्याय देणारं नेतृत्व होतं. अख्ख्या मातंग समाज सुखानं जीवन जगला पाहिजे अशी भावना सोमनाथ भाऊंची होती. अख्खा मातंग समाज थाट मानेनं या समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगला पाहिजे, निर्भीड जीवन जगला पाहिजे अशी भूमिका सोमनाथ भाऊंची होती. पण सोमनाथ भाऊ गेल्याच्या नंतर या राज्यामध्ये आम्ही मातंग समाजाचे नेते म्हणून घेणारे, मातंग समाजाचे पुढारी म्हणून घेणारे सोमनाथ भाऊंच्या कुटुंबियासोबत भेटले नाहीत, त्यांचं सात्वन केले नाही. याबद्दल मात्र मी निश्चितपणे आपल्यासमोर खेद व्यक्त करणार आहे. असो तो त्यांचा प्रश्न आहे. पण खऱ्या अर्थानं हे यांनी जायला पाहिजे होते. पण कदाचित ही सगळी मंडळी गेली नाही. याबद्दल सच्चा खरंच मला या ठिकाणी खेद वाटतो भावने. असो, सोमनाथ भाऊ हा आमच्यासाठी राजा होता, आमच्यासाठी बेतसाद बादशाह होता, तो आमचा सिकंदर होता. म्हणून भाऊबद्दल मला म्हणावं वाटते की सिकंदर हो तुम, सोमनाथ भाऊ सिकंदर हो तुम. सिकंदर कभी हालात के सामने नहीं झुकता. सिकंदर हो तुम, सिकंदर कभी हालात के सामने नहीं झुकता. तारा टूट भी जाए लेकिन ज़मीं पे नहीं गिरता. गिरते हैं हज़ारों दरिया किसी समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता.
कारण सोमनाथ भाऊंचं कर्तृत्व जेवढं मोठं होतं, सोमनाथ भाऊंचं नेतृत्व जेवढं मोठं होतं, म्हणून सोमनाथ भाऊंच्या कार्याला या ठिकाणी सलाम करायला लागतं. खऱ्या अर्थानं भावांनो, अगोदर मांग म्हणलं की लोकांना लाज वाटायची, मांग म्हणलं की लोकांना भीती वाटायची, मांग म्हणलं की लोकांना थोडंसं वेगळं वाटायचं. पण सोमनाथ भाऊच्या रूपानं या राज्यामध्ये एक असं निर्भीड व्यक्तित्व होतं की खऱ्या अर्थानं मांग म्हणलं की लोकांना अभिमान वाटायचा, मांग म्हणलं की लोकांना स्वाभिमान वाटायचा, मांग म्हणलं की लोकांना आयडेंटिटी वाटायची. ही सोमनाथ भाऊने दिलेली आम्हाला देणगी आहे. ही सोमनाथ भाऊनं दिलेली आम्हाला एक वैचारिक अशा पद्धतीची एक देणगी आहे. सोमनाथ भाऊ एक अशा पद्धतीचा मांग होता जो ह्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर मांगाला दखलपात्र करणारा, मांगाला न्याय मिळवून देणारा, मांगांचे प्रश्न सोडवणारा असा निर्भीड नेता होता. म्हणून खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊंचं काम तुम्हा आम्हाला इथल्या तरुणांना प्रेरणा देणारं आहे. खरं तर सोमनाथ भाऊंचं आपण बघितलं काम, प्रत्येकाने बघितलं. आज माझा विशेष तो आहे की लहुजी शक्ती सेना आणि सामाजिक चळवळ आणि आजची तरुण आहे. खरं तर मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीला पडलेलं स्वप्न म्हणजे सोमनाथ भाऊ आहे असं मला वाटतं. कारण मातंग समाजाच्या ह्या अगोदर बरेचसे नेते झाले, या अगोदर बरेचसे नेते मंडळी झाली, बरेचसे लोक येऊन गेले. पण सोमनाथ भाऊ कांबळे एक असं नेतृत्व होतं की ज्यांनी या समाजाला, ज्यांनी या इथल्या व्यवस्थेला, इथल्या समाजाला न्याय देऊन इथल्या व्यवस्थेमध्ये धडकी भरवणारं काम होतं. इथल्या व्यवस्थेला एक वेगळ्या पद्धतीची धमक दाखवणारं, एक वेगळ्या पद्धतीची एक ताकद दाखवणारं, एक वेगळ्या पद्धतीची एक नेतृत्व दाखवणारं, एक फुलदंड बाहू असं ते कर्तृत्व होतं. त्या नेतृत्वाला आणि कर्तृत्वाला मी या ठिकाणी सलाम करतो, जय लहुजी करतो बंधूंनो. म्हणून खऱ्या अर्थानं ही सोमनाथ भाऊंच्या सामाजिक चळवळीमध्ये सोमनाथ भाऊंचं स्वप्न काय होतं. सोमनाथ भाऊ एकदा एका ठिकाणी म्हणाले होते की इथं जगायला कोणी आलं नाही, इथे जगायला कोणी आलं नाही, इथं अमर राहायला कोणी आलं नाही, इथं सगळेच जण आपण मरणार आहोत, सगळेच जण मरणार आहोत. कदाचित मी 700 किलोमीटरवरून तुम्हाला सांगायला आलेलो आहे माझाही अपघात होऊ शकतो, मी इथून गेल्याच्यानंतर मरू शकतो, पण या राज्यातला मातंग समाज हा परिवर्तनवादी झाला पाहिजे, या राज्यातला मातंग समाज दखलपात्र झाला पाहिजे, या राज्यातला मातंग समाज निर्भीड आणि लीडर झाला पाहिजे, असं सोमनाथ भाऊ कांबळे यांचं स्वप्न होतं. म्हणून सोमनाथ भाऊ हे खरंच या मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीला पडलेलं खऱ्या अर्थानं स्वप्न होतं म्हणायला काही अडचण नाही. कारण स्वाभिमान आम्हाला सोमनाथ भाऊंनी शिकवलं, अभिमान आम्हाला सोमनाथ भाऊंनी शिकवला, इथल्या व्यवस्थेला खीळ घालून आम्हाला न्याय द्यायला सोमनाथ भाऊंनी शिकवला. म्हणून खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊंना या ठिकाणी वंदन करणं गरजेचं आहे. सोमनाथ भाऊंचं स्वप्न आम्हाला साकार करणं गरजेचं आहे. सोमनाथ भाऊंचे विचार जे सोमनाथ भाऊंनी आम्हाला दिले ते खऱ्या अर्थानं साकार करण्याचं काम, ही जबाबदारी आहे आमच्यावर. म्हणून बांधवांनो, तुम्हाला विनंती आहे माझी की आपण सोमनाथ भाऊंना जेवढ्या रूपांनी बघितलं, काय सोमनाथ भाऊची आंदोलनं होती, सोमनाथ भाऊ म्हणजे एक आयडेंटिटी होती. सोमनाथ भाऊंनी वेगवेगळ्या रूपाने आंदोलने केली, तिथल्या राजकीय व्यवस्थेचं लक्ष केंद्रित करणारी आंदोलने केली. खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊंचं स्वप्न होतं की मातंग समाजाला अबकडं वर्गीकरण, स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, लहुजी साळवे यांचा पुतळा विधान भवनात बसला पाहिजे. मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलं गेलं पाहिजे. या ठिकाणी अनेक असे स्वप्न घेऊन, अनेक अशा मागण्या घेऊन सोमनाथ भाऊंची सामाजिक चळवळ ही कधीच थांबली नाही. सोमनाथ भाऊ कांबळे यांनी जेवढे दिवस काम केलं, वाघासारखं काम केलं. म्हणून सोमनाथ भाऊंनी सांगितलं, हे काही जगणं आहे का, हे काही जगणं आहे का, जगतात तो कुत्रे पण, जगतात तर मांजरं पण. जगायचं असेल तर वाघावानी जगा, वागायचं असेल तर वाघावानी जगा, आणि जर लढायचं असेल तर वाघावानी लढा. हा महामंत्र आपल्याला सोमनाथ भाऊ कांबळे देऊन गेले. खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊ या ठिकाणी खेदाची बाब आहे. सोमनाथ भाऊ गेले, या ठिकाणी मातंग समाजाची एवढी मोठी या ठिकाणी पोकळी निर्माण झाली. पण सोमनाथ भाऊ कांबळे यांनी या राज्यामध्ये, राज्यातल्या प्रत्येक मागवाड्यामध्ये, या राज्यामधल्या प्रत्येक घराघरामध्ये वाघ निर्माण करून जाण्याचं काम सोमनाथ भाऊच्या रूपानं झालं.
सोमनाथ भाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी, सोमनाथ भाऊंनी पाहिलेला समाज, स्वप्नातला समाज हे केलं म्हणजे पाहिलेला समाज निर्माण करण्यासाठी, या ठिकाणच्या समाजाला दखलपात्र करण्यासाठी, या ठिकाणच्या समाजाला न्याय देण्यासाठी, या ठिकाणच्या समाजातल्या मागण्यांना पुढं नेण्यासाठी, सोमनाथ भाऊंचं स्वप्न आपल्याला साकार करण्यासाठी घराघरातला वाघ आज पुढे येण्याची गरज आहे. घराघरातल्या प्रत्येक तरुणाला पुढे येण्याची गरज आहे असं या ठिकाणी मला वाटतं. सोमनाथ भाऊंनी आपल्यामध्ये जी ताकद निर्माण केली, सोमनाथ भाऊंनी आपल्यामध्ये जी हिंमत निर्माण केली, त्याला पुढं आणण्याचं काम आज खऱ्या अर्थानं आपल्या त्या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला सांगतो भाऊ, सोमनाथ भाऊंनी जेवढे दिवस जीवन जगले वाघासारखं जगले. सोमनाथ भाऊच्या सामाजिक चळवळीबद्दल बोलत असताना एक छोटासा सांगतो तुम्हाला मी. खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊ यांना असं मला वाटत नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत, भाऊ कुठल्या लग्नामध्ये असतील, भाऊ कुठल्या मैतीच्या कार्यक्रमामध्ये असतील, भाऊ कुठल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये असतील, प्रत्येक वेळेस राज्यामधून फोन यायचे, प्रत्येक वेळेस की भाऊ मॅटर झालं, भाऊ इथं असं झालं, समाजावर अन्याय झाला, भाऊ इथं कुठेतरी बलात्कार झाला, भाऊ इथं कुठेतरी समाजाला मारहाण झाली, भाऊ कुठेतरी दगडफेक झाली, भाऊ इथं कुठेतरी आमच्यावर अन्याय झाला. अशा पद्धतीची अशा कधी एक दिवस नव्हता की सोमनाथ भाऊ कांबळे यांनी समाजासाठी हे दिलं नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला समाजाचं काम केलं, प्रत्येक मिनिटाला समाजाचं काम केलं, प्रत्येक सेकंदातल्या मायक्रो सेकंदाला मध्ये समाजाचं काम केलं. खऱ्या अर्थानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी ज्या ज्या वेळेस संघटनेची आंदोलनं या निर्माण होती, ज्या ज्या वेळेस संघटना आपली भूमिका बजावली, त्या वेळेस आपल्या रूपानं या राज्यामधला प्रत्येक तरुण सोमनाथ भाऊंचा समर्थक, सोमनाथ भाऊंचा शिलेदार या ठिकाणी उभा राहायला गेला पाहिजे. अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन आज या ठिकाणी मी आपल्यासमोर आलो. म्हणून सोमनाथ भाऊ कांबळे यांनी सोमनाथ भाऊ अन्याय हा मान्य नव्हता. कोणी जर अन्याय करत असेल तर त्याच्यावर ठाव फोडण्याचं काम, त्या अन्यायाला न्याय देण्याचं काम सोमनाथ भाऊच्या रूपानं झालं. म्हणून मला म्हणावंच वाटतंय की अन्यायावर पेटून उठणारा होता माझा सोमनाथ भाऊ, अन्यायावर पेटून उठणारा होता माझा सोमनाथ भाऊ, न्यायासाठी अहोरात्र झटणारा होता माझा सोमनाथ भाऊ. इथल्या मांगांना, या राज्यातल्या मांगांना न्याय मिळत नव्हता रे, म्हणून ढाण्या वाघासारखा डरकाळी फोडणारा आधुनिक फकऱ्या होता माझा सोमनाथ भाऊ. खरं तर छात मानणे भुक्ती आहे. आपल्याशी बोलताना, आपल्याशी संवाद साधताना एवढं मोठ्या नेतृत्वाला, एवढ्या मोठ्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं समाज गमावला. त्याची या ठिकाणी मला खेद वाटत आहे. असो, पण जे नियतीला मान्य होतं त्याला आपण काही करू शकणार नाही. कारण जे घडलं ते घडलं. आता त्यावर विचार करून उपयोग नाही. कारण सोमनाथ भाऊंनी या राज्यामध्ये हजारो मांगांची निर्मिती केली, हजारो मांगांमध्ये ताकद देण्याची काम केलं. त्याला पुढे नेण्याची जबाबदारी आज खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्यावर सोपून सोमनाथ भाऊ या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे. भावांनो, स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये, खऱ्या अर्थानं सांगतो 70-72 वर्षामध्ये सगळ्यात जास्त तरुण पुण्या संघटनेला जुळले असतील तर त्याचं नाव लहुजी शक्ती सेना आहे. खऱ्या अर्थानं लहुजी शक्ती सेना ही तरुणांची संघटना होती. सोमनाथ भाऊ म्हणजे तरुणांच्या गळ्यातला ताईक होते. खरं तर एवढ्या संघटना राज्यामध्ये आहेत, एवढी नेतृत्व लोक काम करतात, पण खऱ्या अर्थानं तरुणाला एक प्रेरणा देण्याचं काम, तरुणांना एक उभा करण्याचं काम, तरुणांना एक दिशा देण्याचं काम, तरुणांना प्रेरित करण्याचं काम सोमनाथ भाऊच्या रूपाने या ठिकाणी या राज्यामध्ये झालं. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून सगळ्यात जास्त जर या ठिकाणी लोक कोणत्या संघटनेमध्ये असतील, सर्वात जास्त तरुण जर या ठिकाणी कुठं अटॅच झाले असतील तर त्याचं नाव लहुजी शक्ती सेना आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी भावांना आम्हाला सोमनाथ भाऊचं स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी काम करावं लागणार आहे. आम्हाला थांबून जमणार नाही. जो थांबला तो संपला. सोमनाथ भाऊंनी सांगितलं, नांदेडच्या भाषणात सांगितलं की जो थांबला तो संपला. आम्हाला लढायचं आहे. सोमनाथ भाऊंनी 3दा म्हणले की आम्हाला लढायचं आहे आणि आम्हाला जिंकायचं आहे. म्हणून जर जिंकायचं असेल तर आम्हाला निश्चितपणे सोमनाथ भाऊंनी दिलेल्या विचारावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचं काम खऱ्या अर्थानं आहे. म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं प्रेरित होऊन आम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. धन्यवाद. 。 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 . 。 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . खरं तर
सोमनाथ भाऊ कांबळे यांनी खऱ्या अर्थानं समाजासाठी जर वेळ दिला नसता तर कुठे गेले असते. पण नाही, ती ताकदच म्हणजे ती रक्तच लहुजींचं होतं. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, इंग्रजांना सोळोकी पोळो करून लहुजी साळवे यांनी सोडलं. इंग्रजांच्या काळात इंग्रजांना सोळोकी पोळो करून सोडलं. समाजाला दिशा देण्याचं काम लहुजी साळवेंनी केलं. समाजाला प्रेरणा देण्याचं काम लहुजी साळवेंनी केलं. इथं शिक्षणावर प्रभाव आणि शिक्षण इथलं झालं पाहिजे आणि इथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. सोमनाथ भाऊंचं खरं तर लहुजी साळवे यांचं योगदान होतं. त्याच्यानंतर अण्णाभाऊंनी इथला शोषित पीडित समाज जगला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी काम केलं. 12 बलुतेदाराचं 18 अलुतेदाराचं इथल्या कष्टकऱ्यांच्या काबळकऱ्याच्या व्यथा इथल्या जगाच्या वेशीवर टांगून न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी दिलं. त्यांच्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीमधला फकीरा, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातला जो नायक आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातला तो समाजाला न्याय देणारा नायक आहे, तो खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आपले सोमनाथ भाऊ कांबळे आहे. कसं नेतृत्व होतं, डॅशिंग नेतृत्व, हिंमतवान नेतृत्व, कर्तृत्ववान नेतृत्व. त्या नेतृत्वाला खरं तर राज्यामध्ये तोड नव्हती, एवढं महान नेतृत्व सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या राज्यामध्ये होतं. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला पुढं जाण्याचं काम आहे. खऱ्या अर्थानं संघटनेला ज्या ठिकाणी आपलं योगदान असेल त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपल्यासमोर मला बोलावंसं वाटतं, आपल्यासमोर यावंसं वाटतं. जे अण्णाभाऊ साठे यांनी 1.5 दिवस शाळा शिकून त्या अख्ख्या जगामध्ये एवढं मोठं वैभवशाली साहित्य निर्माण करून तुम्हाला दिशा दिली, त्या साहित्यातला खरा नायक, त्या साहित्यातला खरा हिरो आज सोमनाथ भाऊच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांनाही या ठिकाणी पुढं येऊन मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी काम करावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊ यांनी जी आम्हाला प्रेरणा दिली, जी आम्हाला विचार दिले, जी आम्हाला या ठिकाणी दिशा दाखवली, त्या दिशानुसार काम करणं आम्हाला गरजेचं आहे. खरं तर राज्यातला सर्वात लहान जिल्हाध्यक्ष म्हणून सोमनाथ भाऊ कांबळे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता, प्रचंड विश्वास. ज्या वेळेस या राज्यामध्ये मोर्चे आंदोलनं व्हायचे, मी तिथं जायचो, त्यावेळेस मला सोमनाथ भाऊ म्हणायचे, प्रदीप भाऊ तुम्ही ते गेलं पाहिजे, तुम्ही ते बोललं पाहिजे आणि तुम्ही ते बोलणं गरजेचं आहे. त्या विचाराची आठवण आज खऱ्या अर्थानं झाली. फेसबुकमध्ये आयुष्यात कधी मी लाईव्ह आलो नाही, पण आज यावंसं वाटलं, लाईव्ह यावंसं वाटलं, भाऊंचे विचार आपल्यासमोर सांगावेसे वाटले, मी पाहिलेले सोमनाथ भाऊ आपल्याला ऐकावेसे वाटले. खरं तर सोमनाथ भाऊंच्या विचाराला तोड नव्हती, सोमनाथ भाऊंच्या कार्याला जोड नव्हती. सोमनाथ भाऊंचं जे कार्य होतं ते खऱ्या अर्थानं आम्हाला दखलपात्र करणारं काम होतं. भाऊ नांदेडला आले. आमच्या नांदेडमध्ये एक अशा वेगळ्या पद्धतीचं वातावरण भाऊ आल्याच्या नंतर निर्माण झालं. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, नांदेडमध्ये बळीरामपूरला सोमनाथ भाऊ आले होते. बळीरामपूरमध्ये मातंग समाजाची बरेचसे एक भित्री अवस्था होती. म्हणजे लोक भ्यायचे, काही झालं तर भ्यायचे थोडंसं. आणि सगळ्यात जास्त मातंग समाज हा बळीरामपूरमध्ये यायचा. कुठले जयंतीत वादविवाद व्हायचे, जयंतीमध्ये वादविवाद व्हायचे. पण सोमनाथ भाऊ कांबळे यांनी तिथं सांगितलं की मांगाच्या बाबतीमध्ये जो कोणी वाय करेल, मांगाच्या बाबतीमध्ये जे कोणी मांगांना एक करण्याचा प्रयत्न करेल, मांगांना जो कोणी भीती दाखवण्याचा प्रयत्न करेल, त्याची गाठ सोमनाथ भाऊ कांबळेसोबत आहे. जागा तुमची, ठिकाण तुमचं, वेळ तुम्ही ठरवा. भाऊच्या कोणते शब्द आहेत. जागा तुमची, ठिकाण तुमचं, वेळ तुमचा, फक्त सोमनाथ कांबळे एक नाव असं कळवा. बस राज्यामध्ये सोमनाथ कांबळे फक्त एक नाव कळवा, त्या ठिकाणी त्या येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही. अशा पद्धतीची भूमिका सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून आम्हाला ताकद देणारी होती, आम्हाला दिशा देणारी होती. अशा पद्धतीनं सोमनाथ भाऊ यांचं काम आपण पाहिलेलं आहे, आपण बघितलं. सामाजिक मातंग समाजाची सामाजिक चळवळ आपण बघितली. अर्ध्या रात्री जरी भाऊंना फोन केला, या ठिकाणी असा अन्याय झालेला आहे, या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे, त्या ठिकाणी भाऊ 400-500 किलोमीटरवरनं स्वतःच वेळ देऊन स्वतःचा हे म्हणजे कुशल नेतृत्व हे करून भाऊ तिथे यायचे आणि तिला प्रश्न मार्गी लावायचे. मला बऱ्याचदा मी संघटनेत काम करत असताना सगळ्यात जास्त पाठबळ हे भाऊंचं होतं. कृष्ण भाऊंच्या तालमीत घडलेला हा वाघ होता. खरं तर तो वाघ जाण्याने या ठिकाणी अशा पद्धतीची पोक निर्माण झाली की खऱ्या अर्थानं
सांगणं या ठिकाणी अवघड जाणार आहे. म्हणून सोमनाथ भाऊंचे विचार आम्हाला जर जिवंत ठेवायचे असतील, सोमनाथ भाऊंची प्रेरणा, सोमनाथ भाऊंनी दिलेली प्रेरणा जर आम्ही आमच्यामध्ये जिवंत ठेवायची असेल, सोमनाथ भाऊंनी दिलेली दिशा आम्हाला जर ठेवायची असेल, तर खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊला श्रद्धांजली समर्पित करायची असेल तर आबकड आरक्षण वर्गीकरण, मुंबई विद्यापीठाला नमो साडेंचं नाव, ज्या ज्या ठिकाणी समाजाचे संघटनेच्या वतीनं आंदोलनं, मोर्चे आणि हे केले जातील त्यावेळेस हा आमचा सोमनाथ भाऊंचे शिलेदार आहोत, आम्ही सोमनाथ भाऊंचे वारसदार आहोत, आम्ही सोमनाथ भाऊंचे समर्थक आहोत, आम्ही झुकणारे माणसं नाही, आम्ही तुम्हाला झुकवणारे माणसं आहोत. अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडून आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि मातंग समाजाला न्याय दिला पाहिजे. कारण सोमनाथ भाऊंनी सांगितलं होतं उस्मानाबादमध्ये, सोमनाथ भाऊंनी सांगितलं होतं की बाबा जर या राज्यामधली लहुजी शक्ती सेना जर संपली, या राज्यामध्ये जर लहुजी शक्ती संपली तर मातंग समाजाचं अस्तित्व धोक्यात आहे. म्हणून या संघटनेला ऊर्जा देण्याचं काम, या संघटनेतल्या ध्येय धोरणाला ताकद देण्याचं काम ही आज खऱ्या अर्थानं तुमच्या हाती सोमनाथ भाऊ यांनी देऊन गेलेले आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला एकजुटीनं, एका दिलानं, एका ताकदीनं आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी आज आपल्या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला 2 शब्द सांगण्यासाठी आलेलो आहे. खरं तर फेसबुक आणि माझा येण्याचा हा प्रथमची वेळ होती. मी आधी कदापिही मी या फेसबुक लाईव्हमध्ये आलेलो नाही, पण आपल्यासाठी सोमनाथ भाऊंचे विचार आपल्या समोर ठेवण्यासाठी या ठिकाणी मला यावंसं वाटलं, म्हणून या ठिकाणी यावं. आज जवळजवळ सोमनाथ भाऊ जाऊन 10 दिवस झाले. आज 14 तारीख, 4 तारखेला भाऊ गेले, पण असं एक काही माणसाला वाटत नाही की भाऊ आमच्यातून गेले. ज्या ज्या वेळेस सोशल मीडियावर फेसबुक उघडतो, ज्या ज्या वेळेस व्हॉट्सअप उघडतो, त्यावेळेस आमच्या नजरेसमोर भाऊंचा फोटो येतो. भाऊ जे काही म्हणजे भाऊंची व्हिडिओ क्लिप आहे त्याच्यामध्ये जो काही दरारा होता, जो बोलण्यामध्ये जी काही ताकद होती ती खऱ्या अर्थानं आम्हाला दिसते आणि आम्हाला ऊर्जा निर्माण करून देते, आम्हाला लढण्यासाठी प्रेरणा देते, आम्हाला दिशा देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी एक दिशा ठरवते. अशा पद्धतीचे सोमनाथ भाऊंची व्हिडिओ आम्हाला प्रेरणा देतात, आम्हाला ताकद देतात आणि त्याच्यामधून आम्हाला आमच्या संघटनेसाठी, आमच्या समाजासाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला मी सांगतो, त्या राज्यातल्या तरुणांना मी सांगतो, त्या राज्यातल्या जे लहुजी शक्ती सेनेनं, त्या राज्यातल्या तरुणांना मी सांगतो की जे भाऊंनी स्वप्ने बघितले ते स्वप्न साकार करण्याचं काम आज आमच्यावर आहे, ते दिशा देण्याचं काम आज आमच्यावर आहे. म्हणून आम्हाला पुढं संघटनेची मोहीम पुढं आम्हाला आमच्या दिशा ठरवून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. खरं तर सोमनाथ भाऊंबद्दल खरं तर ऊर भरून येते. कारण मी बऱ्याचदा भाऊ मला म्हणले की तुम्ही लाईव्ह आलं पाहिजे, बोललं पाहिजे, पण मी कधी लाईव्ह आलो नाही. पण मला ह्या वेळेस मात्र नक्की राहवलं नाही की भाऊ गेला, ऊर भरून येतो. खरं तर भाऊ गेल्याची बातमी कळल्याच्या नंतर एवढा त्रास झाला आणि आजसुद्धा मन दाटून येतो. अशा पद्धतीची भूमिका मन दाटून येते. कारण माझ्या समाजासाठी असा सोमनाथ भाऊ म्हणजे एक असा लीडर होता, सोमनाथ भाऊ म्हणजे एक असा नेता होता, सोमनाथ भाऊ एक असं नेतृत्व आणि असं कर्तृत्व होतं की माझ्या समाजासाठी छातीवर लाठीचार्ज घेणारा, पाठीवर मार खाणारा, समाजाला न्याय मिळण्यासाठी स्वतः पुढं होऊन मार खाणारा, इथल्या व्यवस्थेमध्ये धडकी भरवणारा, इथल्या व्यवस्थेला एक मोठ्या पद्धतीची दहशत निर्माण करणारा एक वीर योद्धा होता. खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी पाहिलं की भाऊनी मुंबईच्या मोर्चामध्ये या समाजासाठी पाठीवर लाठीचार्ज झाला. किती मोठी ही आहे बघा. बरेचसे नेते मागं थांबतात, कार्यकर्ते पुढे जातात, पण नाही, भाऊ तुझं असं नाही. भाऊ फक्त म्हणायचे तुम्हाला काय झालं ना, फक्त फोन करा, सोमनाथ भाऊ तुमच्यासाठी हजर आहे, सोमनाथ भाऊ तुमच्यासाठी अर्ध्या रात्री हजर आहे. बरेचसे प्रकरणं बघितली. असं नव्हतं. सोमनाथ भाऊ म्हणजे डायरेक्ट रिझल्ट होता. सोमनाथ भाऊ म्हणजे ज्या वेळेस कुठं अन्याय झाला तर करतो, बोलतो, अशी भूमिका कधीच नव्हती. एक प्रामाणिक भूमिका होती. ज्या वेळेस माझ्या समाजावर अन्याय होईल, कुठलाही पोलीस स्टेशन असो, कुठलंही प्रकरण असो, काही प्रकरण असो, थेट फोन करून भाऊ बोलायचे आणि जर सांगायचे जर आमच्या समाजावर अन्याय झाला तर तुमची काही खैर नाही. अशा पद्धतीची भूमिका भाऊच्या ह्याच्या विचारातून, भाऊच्या कामातून, भाऊच्या कार्यातून होती. म्हणून ते कार्य आम्हाला प्रेरणा देणार आहे, ते कार्य आम्हाला ऊर्जा देणार आहे, ते कार्य आम्हाला दिशा देणार आहे. म्हणून भावांनो, एक तुम्हाला माझी विनंती आहे
जे सोमनाथ भाऊंनी आमच्यामध्ये विचार केलेले आहेत, जे सोमनाथ भाऊंनी आमच्यामध्ये हिंमत दिली आहे, ती हिंमत खस्ता कामा नये. मी खऱ्या अर्थाने एक सांगतो तुम्हाला, भाऊंनी तुमच्या रूपाने जे स्वप्न बघितलं, भाऊंचं स्वप्न होतं की या राज्यातला समाज परिवर्तनवादी झाला पाहिजे, या राज्यामध्ये एक दिशादर्शक दखलपात्र माझा समाज झाला पाहिजे. भाऊंचं स्वप्न होतं या राज्यामध्ये मात्र समाज सुखाने नांदला पाहिजे. म्हणून तुम्हाला एक प्रेरणा, एक खऱ्या विचाराने आजच्या तरुणाला एक माझा संदेश देणं आहे. आजच्या तरुणाला जे मात्र समाजाच्या बाबतीमध्ये येतात, म्हणजे मात्र समाजाच्या सामाजिक चळवळीमध्ये काम करतात, त्यांना माझं सांगणं आहे, जर भाऊंचे स्वप्न आपण साकार करू शकलो नाही, भाऊंच्या स्वप्नातला समाज जर आम्ही या ठिकाणी निर्माण करू शकलो नाही, तर खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊंची शिलेदार, सोमनाथ भाऊंची समर्थक म्हणून घ्यायचा आम्हाला काही एक अधिकार नाही. सोमनाथ भाऊंची स्वप्न साकार करायचे असतील तर सोमनाथ भाऊंनी पाहिलेलं स्वप्न आम्हाला साकार करावं लागणार आहे. सोमनाथ भाऊंनी दिलेली ऊर्जा आम्हाला या ठिकाणी त्याचा ज्वालामुखी करून एक ठिंगी अख्ख्या महाराष्ट्रभर पेटून या समाजाला न्याय द्यावा लागणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी मला आपण असं म्हणायचं आहे. खूप दिवसानंतर या ठिकाणी मी भाऊंच्या म्हणण्यावरून खूप दिवसाच्या नंतर लाईव्ह आलो. भाऊंच्या हयातीत भाऊंनी बऱ्याचदा मला सांगितलं की भाऊ तुम्ही लाईव्ह आलं पाहिजे, पण नाही. आणि आज तुमच्याशी अशा माणसामुळे जो तरुणांचा बेतात बादशाह होता, तरुणांच्या गळ्यातील ताईक होता, काही असो, एवढं सोपं नव्हतं, एवढं सोपं नाही आहे सगळ्या काही गोष्टी. फक्त आणि फक्त या राज्यातलं एकाच मागामध्ये होतं, ते म्हणजे सोमनाथ भाऊ कांबळे. एवढं मोठं नेतृत्वाला आपण गमावलो आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याची खरी जबाबदारी, त्यांनी पाहिलेला प्रभावशाली समाज निर्माण करण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे. म्हणून खऱ्या अर्थानं भाऊला श्रद्धांजली समर्पित करायची असेल तर आम्हाला खऱ्या अर्थानं काम करावं लागणार आहे. म्हणजे दुग्नी रफ्तारने या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणून अण्णाभाऊंनी सांगितलं होतं, ही क्रांतीची वेळ आहे, तुम्ही जाऊ देऊ नका व्यर्थ. ही क्रांतीची वेळ आहे, तुम्ही जाऊ देऊ नका व्यर्थ. आज झाल्या एक तटतील उद्याचे अनर्थ. म्हणून सोमनाथ भाऊंचा किल्ला आपला बरकरार ठेवण्यासाठी, सोमनाथ भाऊंचा किल्ला बरकरार ठेवण्यासाठी आपल्याला एकीनं, पूर्ण ताकदीनं, पूर्ण जोमानं, जोशानं काम करून भाऊंची स्वप्न साकार करू. त्यावेळेसच खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊला श्रद्धांजली राहील, श्रद्धांजली अर्पण होईल. अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका आपल्यासमोर व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं आपल्यासमोर या ठिकाणी आज खूप दिवसाच्या नंतर येण्याचा योग आला. आज जवळजवळ 10 दिवस झाले भाऊ जाऊन, पण भाऊ गेल्यासारखं आमच्यात वाटत नाहीत. भाऊ आम्हाला प्रेरणा देणारे आहेत, भाऊ आम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं दिशा देणारे आहेत. त्यांनी दिलेल्या दिशा, त्यांनी दिलेला समाज, त्यांच्या स्वप्नातला समाज आपण या ठिकाणी कशा पद्धतीने साकार करण्याचं काम करूया. आणि ज्या अर्थानं, ज्या ताकदीनं इथून पुढे आपले आंदोलन, आपले या ठिकाणी मोर्चे आंदोलनं या ठिकाणी होणार आहेत, त्याच्यामध्ये सक्रिय सोमनाथ भाऊच्या रूपानं या ठिकाणी आपण सामील होऊया. अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका करतो. आणि आज सोमनाथ भाऊंच्या शिलेदारांना, सोमनाथ भाऊंच्या समर्थकांना या ठिकाणी सांगतो आहे की आपण खचून जाऊ नका. आणि माझा खचणारा समाज नाही, भाऊंनी सांगितलं वाघावाने समाज आहे, वाघावाने, कारण त्याची जाणीव ही आम्हाला भाऊंनी करून दिली. जय लहुजीचा नारा हा सोमनाथ भाऊमुळे निर्माण झाला. खऱ्या अर्थानं जय लहुजी लोक म्हणायचे नाहीत, अगोदर तर काहीतरी वेगळंच म्हणायचे, पण जय लहुजी म्हणल्यावर ताकद निर्माण व्हायची. ही जर दिशा पूर्ण असेल तर भाऊमुळे निर्माण झाली. मात्र समाज जय लहुजी बोलू लागला सोमनाथ भाऊमुळे. मात्र समाज डेअरिंग करू लागला, मात्र समाजातले तरुण डेअरिंग करू लागले सोमनाथ भाऊमुळे. मात्र समाजातले तरुणाई हक्क आणि अधिकाराची भाषा करू लागले फक्त सोमनाथ भाऊमुळे. मात्र समाजातले तरुण एका वेगळ्या विचारानं, परिवर्तनवादी विचारानं प्रेरित होऊ लागले, ते फक्त सोमनाथ भाऊमुळे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, जो सोमनाथ भाऊंच्या विचाराचा गाडा, सोमनाथ भाऊंच्या विचाराचा तो रथ आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि त्याची एक वेगळ्या पद्धतीची ताकद, एक वेगळ्या पद्धतीची राज्यामध्ये दिशा, एक वेगळ्या पद्धतीची समाजामध्ये मोहीम आम्हाला या ठिकाणी राबवायची आहे. आणि सोमनाथ भाऊंच्या विचाराला, सोमनाथ भाऊंच्या कार्याला या ठिकाणी सलाम करून आम्हाला त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायची आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे, सामाजिक चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठं योगदान माझ्या भाऊचं आहे, खूप
खूप मोठं राज्यामध्ये आपण पाहिलं इतक्या तळमळीचा नेता, इतक्या तळमळीचा, जो माग आणि मागासाठी काम करणारा, एक विचाराचं विद्यापीठ, जे संकल्पनेच्या नसताना संकल्पनेच्या बाहेर जाऊन एक अंधाराच्या पलीकडचा उजेड, आपण ज्याला म्हणू ना, अंधाराच्या पलीकडचा उजेड, जो कधीच न दिसणारा आणि कधीच न विझणारा असा, तो म्हणजे सोमनाथ भाऊ कांबळे. या राज्यामध्ये केवळ आणि केवळ मातंग समाजाला न्याय देण्यासाठी, मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अर्ध्या रात्री जो धावून येत होता, त्याचं नाव सोमनाथ भाऊ कांबळे होतं. म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे की सोमनाथ भाऊंच्या स्वप्नांना उजाळा देण्यासाठी तुम्हा आजच्या या राज्यातल्या तरुणांना खूप ताकदीने या ठिकाणी काम करावं लागणार आहे. आपण सर्व मिळून हा लढा आणि सोमनाथ भाऊंचा हा विचारयुक्तीचा लढा आपण पुढे नेण्याचं काम करूया. यानंतरही माझ्यानंतरही बरेचसे मान्यवर बोलतील, पण जे मला सुचलं, आपण सोमनाथ भाऊबद्दल काही लिहिलं नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो, आपल्याला लिहायची गरज नाही. मी पाहिलेला सोमनाथ भाऊ, मला अनुभवलेला सोमनाथ भाऊ, हा मोडक्या तोडक्या शब्दाने तुमच्यासमोर मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. कारण सोमनाथ भाऊचं कामच असं होतं की आजही डोळे झाकले की सोमनाथ भाऊ दिसतं, आजही डोळे झाकले की सोमनाथ भाऊ दिसतं. कारण एवढं मोठं नेतृत्व या समाजाला लाभलं होतं, पण त्यांच्याबद्दल लिहायची आपल्याला कधी गरज पडली नाही. मला जे सुचलं, जे मला वाटलं, जे मला हे तुमच्यासमोर मंथन करावं वाटलं, की विचाराची जडणघडण करावं वाटली, खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊच्या रूपानं ते मी आज आपल्यासमोर केलेली आहे. आपण पाहिलं, आपण सर्वांनी या राज्यामध्ये भाऊंचं काम पाहिलं. तसं अशा पद्धतीचं भित्र हे पळकुट नेतृत्व नव्हतं. अशा पद्धतीनं मातंग समाजाला दिशा देणारं आणि मातंग समाजाला प्रेरित करणारं, इथल्या तरुणांना एक वेगळी दिशा देणारं काम होतं. एवढी वेगळ्या दिशा देणारी एक ताकद होती. त्याच्यामुळं आपण सर्वांनी राज्यातून काम बघितलं की मातंग समाजाचा निर्भीड प्रामाणिक आणि एकच लीडर होऊन गेला, एकच ढाणेबाग होऊन गेला, एकच बादशाह होऊन गेला, एकच सिकंदर होऊन गेला, एकच राजा होऊन गेला आणि एकच महाराजा होऊन गेला. ते म्हणजे सोमनाथ भाऊ कांबळे साहेब. त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा मी वंदन करतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो. एवढं मोठं व्यापक कार्य सोमनाथ भाऊंच्या रूपानं या ठिकाणी आम्हाला मिळालं होतं. आबाळ फाटलं, आबाळ फाटलं, नियतीने घावा घातला, भाऊ गेले, पण आता तुम्हाला आम्हाला थकून जमणार नाही, तुम्हाला आम्हाला थांबून जमणार नाही, तुम्हाला आम्हाला पुढं पाऊल टाकून आम्हाला सोमनाथ भाऊंचं स्वप्न साकार करावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती असणार आहे की आपण आता खस्ता कामा नाही, जो थांबला तो थांबला. भाऊंनी सांगितलं पुन्हा आपला थांबायचं नाही, आम्हाला पुढं जायचं. अण्णा भाऊंनी सांगितलं की पुढेच जाता पुढेच पाय मागे आता आहेच काय, पुढेच जाता पुढेच पाय मागे आता आहेच काय, जरी पसरली असतील वाटेवरती मरणांची काठी, तरी पुढेच जाता पुढेच पाय मागे आता आहेच काय. म्हणून आम्हाला पुढं जायचं, आम्हाला जिंकायचं, सोमनाथ भाऊंचं स्वप्न साकार करायचं, सोमनाथ भाऊच्या स्वप्नातलं समाज आम्हाला साकार करायचं. यासाठी पुढं जाणं गरजेचं आहे. यासाठी मातंग समाजाला दिशादर्शक वाटेवर घेऊन जाण्यासाठी, मातंग समाजाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला पुढं जायचं. अशा पद्धतीच्या भूमिकेतून मी आज आपल्यासमोर थोडक्या मोठ्या 2 शब्दातून या ठिकाणी या ठिकाणी बरेचशी मंडळी 2-3 दिवसापासून बोलली, प्राध्यापक मंडळी बोलली, बरेचसे लोक बोलले, पुढेही बोलते. पण सोमनाथ भाऊबद्दल कधी थांबणारा शब्द आहे. सोमनाथ भाऊला जर आपण ज्या वेळेस बोलू, खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊविषयी ज्या वेळेस आपण बोलू, तेवढं